मी सुनील त्र्यंबक बिसे, राहणार मोहो, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. गेल्या मागील वर्षापासून कृषी विभाग आणि आत्मा यांच्यामार्फत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ह्या मिशनमार्फत आम्ही मागच्या वर्षापासून सेंद्रिय शेती करत आहोत. आणि ही सेंद्रिय शेती करताना आम्ही ट्रायकोडर्मा, PSB, KSB, आयझोस्पेरियम, रायझोबियम ह्या सर्व प्रकारचे आम्ही सेंद्रिय खतं वापरतो आहोत. आणि ते वापरत असताना आम्ही ह्यावर्षी एक नवीन तंत्रज्ञान अवगत केलं. ह्यावर्षी आम्ही हे जे कांदा पीक आहे हे मल्चिंगवरती लागवड केली. आणि हे लागवड केल्यानंतर याला जे खतं द्यायचे होते हे सर्व आम्ही हे सेंद्रिय जे खतं आहेत हे सर्व आम्ही ड्रिपच्या सहाय्याने ह्या कांद्यासाठी आम्ही दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्या कांद्याची अवस्था आणि ह्या कांद्याची जी क्वालिटी जी आहे, तर हे बघा, तर ह्या कांद्याची साईज आणि मांड ही एकदम अशी उत्कृष्ट पद्धतीनं आहे. आणि कांद्याला पाण्याचं सुद्धा नियोजन खूप कमी लागलं आणि आमचं पाणीसुद्धा वाचलं आहे. बाकी याच्यावरती आजार आणि कीड यांचं कमी प्रमाणामध्ये याच्यात प्रादुर्भाव झाला. परंतु सेंद्रिय पदार्थ वापरल्यामुळं आम्हाला या कांद्याची गुणवत्ता आणि क्वालिटी जी आहे, त्यांचे उत्पादन आहे हे 100% चांगलं निघणार आहे. तसंच आम्ही कांद्याबरोबरच पेरू पीकसुद्धा आम्ही घेतलेलं आहे. तर मी पेरूचं सुद्धा तुम्हाला एक दाखवतो. नमस्कार. ही माझी पेरूची बाग आहे. ह्या पेरूची बाग ही 3.5 वर्षाची आहे. आणि हिलासुद्धा मी याच्या अगोदरपासूनच म्हणजे सुरुवातीपासूनच आपण हिला सेंद्रिय औषधं आणि सेंद्रिय निविष्ठा जी आहे ही वापरत होतो. जीवामृत झालं, शेण स्लरी झालं, वेस्ट डिकम्पोजर जे आहे याचं मी ड्रिचिंग याला करत होतो. तसं आता याच्यावरती मिलीबगचा आणि फळमाशीचा प्रादुर्भाव होत असायचा. तर त्याच्यावरती आपण याच्यावरती दशपर्णी अर्काचं याला 8 दिवसाच्या अंतराने फवारणी होत होती. त्याच्यानंतर ह्या पेरूला मुख्यतः करून निमॅटोडचा प्रॉब्लेम येत असतो. तर ह्याच्या निमॅटोड म्हणजे ज्या मुळावरच्या गाठी आहे ह्या निमॅटोडच्या गाठी घालण्यासाठी पॅसिलोमायसिस ह्या बुरशीचा आपण याला 15 दिवसाच्या अंतराने वारंवार त्याचा प्रयोग करत होतो. ह्याच्यावरती आपण ड्रिचिंग करत होतो. याच्यामुळं ही आज जी बाग दिसते ही सक्षम झालेली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मुळावरती निमॅटोडच्या गाठी नाही आहेत. आणि याच्यावरती आपण बघू शकता कुठेही तुम्हाला मिलीबग किंवा कोणत्याही प्रकारची कीड याच्यावरती तुम्हाला दिसत नाही आहे. तसंच ट्रायकोसुडोमोनास बॅसिलस याची जी फवारणी आहे ही फवारणी मी वारंवार घेत असलो. त्याच्यामुळे याच्यावरती कुठेही आपल्याला अँथ्रॅकनोज किंवा करपा जो आहे हे कुठे दिसत नाही आहे. आणि ह्या पद्धतीनं अशा प्रकारची फुलं जी आता लागलेली आहे तर ही सुद्धा अशी एकदम सक्षम आणि चांगल्या प्रकारची आहेत. तर माझं एवढंच विनंती आहे की बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा ही रासायनिकचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. आणि याच्याबरोबर आपल्याबरोबरच जमिनीचं आरोग्य आणि आपलंही सुद्धा आरोग्य सुधारावं एवढीच विनंती. नमस्कार.